अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं 15 मार्च रोजी भव्य बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा। रतनलाल गोयल, राजेश अगरवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती। अग्रसेन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं दिनांक 15 मार्च 2025 रोजी गरीब कुटुंबातील 25 जोडप्यांचा बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे। गंगाधाम रोडवरील आई माता मंदिरासमोर असलेल्या गोयल गार्डन इथं होणाऱ्या या विवाह सोहळ्याचं आयोजन पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित करण्यात आला आहे। सामूहिक विवाह सोहळा हिंदू धर्मातील रीतिरिवाज आणि धार्मिक परंपरेनुसार भव्य पद्धतीनं करण्यात येणार आहे। या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना लाखो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे। या सोहळ्यात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड सर परिसरातील अगरवाल समाजासह इतर समाजातील गणमान्य व्यक्ती मिळून 4000 नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राजेश अगरवाल, रतनलाल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। या विवाह सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रतनलाल गोयल यांच्यासह विनोद जालान, विनोद अगरवाल, राजेश अगरवाल आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना राजेश अगरवाल म्हणाले की अशा प्रकारच्या सामूहिक विवाह सोहळा समाजातील दानशूर व्यक्तींच्या अनमोल सहकार्यानं गरीब व गरजू कुटुंबियांसाठी दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो। आजवर शेकडो जोडप्यांचं लग्न लावून देण्यात आलेलं आहे। आज विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च होतात। सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील आई वडिलांचा हा खर्च पेलणं शक्य होत नाही, त्यामुळे बरीच कुटुंब ही कर्जामध्ये बुडतात। सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून करोडो मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचतो। त्यामुळे अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली असून हीच खरी मानव सेवा आहे, अशी माहिती राजेश अगरवाल व रतनलाल गोयल यांनी दिली आहे। दिनांक 15 मार्च रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना विविध वस्तू जसे की कपाट, पलंग, गादी, चादरी, टेबल, पंखा, मिक्सर, देवघर, भांडी तसेच घरगुती कामकाजाच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणावर दिल्या जाणार आहेत। याशिवाय वर वधूंचे कपडे, वधूचे मंगळसूत्र, तोरड्या आणि जोडवे देखील दिलं जाणार आहे। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या विवाह सोहळ्यात सुमारे 25 जोडप्यांनी नोंदणी केलेली असून या भव्य दिव्य सामूहिक सोहळ्याच्या आयोजनासाठी गोयल यांनी त्यांच्या मालकीचा गोयल गार्डन उपलब्ध करून दिलेला आहे। या विवाह सोहळ्यात लग्न करणारी मुलं-मुली ही सज्ञान असून मुला-मुलींची तसेच त्यांच्या कुटुंबियांचीही विवाहासाठी संमती प्राप्त झालेली आहे, अशी ही माहिती यावेळी देण्यात आली आहे। तो काही ठिकाणी कधी कधी असे लोकांना असं वाटतं की आपण काय पैसे घेतोय का या कार्यक्रमात हुंडाचा काय विषय आहे का, म्हणून हा प्रचार करताना हा तो शब्द टाकण्यात आलेला आहे की म्हणजे जे जोडप्यांना पण आम्ही सांगतो की तुम्ही कुणाकडनं काय मागू नका। जे नवरदेव वगैरे असतात त्यांना असं सांगतो की तुम्ही मुलीकडनं काय मागू नका, तुम्हाला जे काय लागणार आहे, तुम्हाला जे काय खर्च आहे ते समाजातर्फे देऊ। जसं मी सांगितलं, काही जोडप्यांना आपण पुण्यात बोलवलं तर येण्या जाण्याचा खर्चसुद्धा आम्ही दिलेला आहे। ज्यावेळेस ते सामान घेऊन जातात त्या टेम्पोचा खर्चसुद्धा आपण त्यांना देतो। म्हणजे कुणा नवरी हे आहे मुलीकडचे लोक आहेत त्यांना कुठेही त्रास नको, त्यांना काही प्रॉब्लेम नको असा।